माझ्या पाककलेतील कल्पना या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाच्या कानवल्या। तर पाहूया साहित्य आपण। साहित्य आहे ओला नारळ किसून घेतलेला आहे, तांदळाचं पीठ आहे, गूळ घेतलेला आहे, इथे थोडंसं मीठ घेतलेलं आहे, वेलदोडे घेतलेले आहेत आणि इथे तूप पण मी घेतलेलं आहे। आणि आता मी पीठ मळायला सुरुवात करणार आहे। त्याच्या पाहू शकता इथे मी पाणी उकळायला ठेवलेले आहे, ते आता उकळी येईल। पाहू शकता इथे थोडी साखर घेतली मी आणि वेलदोडे आहेत इथे, तर ते होणार नाही पावडर त्याची, म्हणून मी साखर घेतली त्याच्यासोबत, ते बारीक होते। हे पाहून घ्या, मी आता ग्राइंड करून घेणार आहे। पाहू शकता आता मी इथे 1 चमची तूप टाकते। हे मी घरी बनवलेले तूप आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये ओलं खोबरं ऍड करूया। पाहू शकता आता मी इथे गूळ टाकत आहे। इथे पाहू शकता मी आता वेलची पावडर टाकत आहे। पाहू शकता आता हे सारण तयार झालेलं आहे। आता आपण इथं पीठ मळायला घेणार आहे। आता मी इथं हे तांदळाचं पीठ मळून घेणार आहे। पाहू शकता तुम्ही, मी अंदाजे घेतलेले आहे, तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या। आणि इथे थोडं मीठ टाकणार आहे मी चवीसाठी। हे पाहू शकता पाणी पण इथं गरम झालेलं आहे, मी गरम पाणी पीठ मळण्यासाठी घेतलेले आहे। पहा पीठ मळत आहे, तर मी गरम पाणी घेतलेले आहे, त्याच्यामुळे तुम्ही सांभाळून मिक्स करताना सांभाळून काम करा, कारण हाताला चटका लागू शकतो। आता मी याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि मी त्याला तुपाचा हात लावला होता, त्याच्यामुळे छान असं मऊसूत झालेलं आहे। पाहू शकता आता मी ते तयार करते आहे। तर हे अशा पद्धतीने राऊंड बनवून घ्या। आणि मी इथे एक अशी तयार केली आहे, हे अशा पद्धतीने तुम्ही कानवले बनवून ठेवा। पाहू शकता हे छान पद्धतीने राऊंड होते। आता मी ह्याच्यामध्ये सारण भरून तुम्हाला दाखवते। हे पहा तुम्ही छान पद्धतीने असं पसरून घ्या त्याच्यामध्ये आणि असा फोल्ड करा त्याला, पाहू शकता। आणि ह्याचे हे जॉईंट करा अशा पद्धतीने, खूप सुंदर अशी दिसते आणि खूप मऊसूत झालेलं आहे पीठ। आणि त्याला असं मी माझ्या पद्धतीने अशी डिझाईन त्याला बनवलेली आहे। तुमच्या पद्धतीने तुम्ही डिझाईन तुम्ही बनवू शकता। ही तयार झालेली आहे कानवले। आणि मी हे इथे पाणी ठेवलेलं आहे, मी ह्या चाळणीमध्ये स्टीम करायला ठेवणार आहे। तर शिजून झाल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवेल। पाहू शकता आता आपल्या इथे कानवले तयार झालेले आहेत आणि मी ते आता डिशमध्ये सर्व करून दाखवते। पहा आता मी तुम्हाला ही कट करून दाखवते, कारण खूप गरम आहे ती। आणि त्याच्यावर छान असं साजूक तूप आपण घालूया। हे पाहू शकता हे सारण अशा पद्धतीने दिसते तुम्हाला छान। आता ह्याच्यामध्ये आपण पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मस्त त्याच्यावर तूप टाकलेलं आहे छान। आणि खाऊन पहा कशी आवडली का तुम्हाला ही रेसिपी। तर
मैत्रिणींनो, मी रेसिपी बनवली, पण मी नवीन यूट्यूब चालू केलेलं आहे. तर रेसिपीचं तुम्हाला सांगताना माझ्याकडून काही चुका होतात, त्याच्यामुळे मला प्लीज माफ करा. आणि अशाच नवनवीन मी तुम्हाला रेसिपी करून दाखवेल. सो धन्यवाद.